तर मित्रांनो, गोव्यातील सुप्रसिद्ध कदंब राजांचं सप्तकोटीश्वराचं मंदिर आज आपण पाहणार आहोत. छत्रपती शिवरायांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. म्हणजेच इतर राज्यांप्रमाणे मुस्लिम बहामनी राजाने या मंदिराचा देखील विध्वंस केला होता आणि हीच परंपरा कायम ठेवली पुढे पोर्तुगीजांनी. तर या अनन्वित अत्याचाराला कंटाळून असणारी इथली जनता ज्यावेळेस स्वराज्यात सामील झाली, हिंदवी स्वराज्यात सामील झाली, त्यावेळेस महाराजांनी या सप्तकोटीश्वराचा जीर्णोद्धार केला. आपण जेव्हा गोव्याला येतो तेव्हा इथले सगळे बीचेस, इथले सगळ्या गोष्टी पाहतो, पण या सप्तकोटीश्वर मंदिराला भेट द्यायला आपण नक्की विसरू नका. तर हा सप्तकोटीश्वराचा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि आमचा चॅनल शेअर करायला विसरू नका. सप्तकोटीश्वराच्या या मंदिराला भेट देण्यासाठी आपल्याला पणजी हे गोव्याचे राजधानीचे शहर गाठावे लागते. तेथून नार्वे मार्गे आपण सप्तकोटीश्वराला जाऊ शकतो किंवा सावंतवाडी, बांदा, दोडा मार्ग आणि बिचोली या मार्फत देखील आपण सप्तकोटीश्वराला जाऊ शकतो. तसेच म्हापसातून देखील डिचोली मार्गे आपण सप्तकोटीश्वराला जाऊ शकतो. हे तसे पाहता आपण गोव्यात कुठे आहोत आणि गोव्यातून कुठल्या भागातून जात आहोत यावर डिपेंड आहे. पुण्यातून यायचे झाल्यास आपल्याला देखील हे सर्व मार्ग अवलंबता येतात. निसर्गरम्य अशा या वातावरणातून जाताना नारळा पोपळीच्या बागा आणि गोव्याचे नयनरम्य असा असणारा हा निसर्ग पाहत आपण मंदिराच्या जवळ कधी पोहोचतो हे आपल्याला कळत नाही. हल्लीच येते 2019 साली भारतीय पुरातत्व विभागाने याची डागडुजी आणि संपूर्ण कायापालट केलेला असून आपल्याला या मंदिर आणि सभोवतालच्या परिसराला भेट देताना एक वेगळाच आनंद वाटतो. येथे आपल्याला पार्किंग तसे इतर सगळ्या सुविधा भेटतात. हे सप्तकोटीश्वराचं मंदिर छत्रपती शिवरायांनी याचा जीर्णोद्धार केला. हे ऐकल्यावर आणि इथं वाचल्यावर आपल्या मनाला आपल्या छत्रपती शिवरायांचा किती अभिमान वाटतो हे फक्त आपण इथं आल्यावर शब्दात नाही सांगू शकत. त्या भावना येथे आल्यावरच आपल्याला लक्षात येतात. सप्तकोटीश्वराच्या या मंदिराला भेट देण्याआधी आपल्याला येथे असणारे मूळ पुरुष, श्री काळभैरवाचे मंदिर आणि शिवपिंड तसेच इतर मंदिराचे आपल्याला अवलोकन करता येते. खास पुरातन पद्धतीने बांधण्याचा प्रयत्न केलेल्या या सर्व मंदिरांना भेट देत आपण सरतेशेवटी पोहोचतो ते सप्तकोटीश्वराच्या प्रमुख मंदिराजवळ. आपल्याला जागोजागी येथे पुरातत्व खात्याने केलेल्या कामाचे फलक पाहायला मिळतात.
सप्तकोटीश्वराच्या या मंदिरात आपल्याला शिवलिंग तसेच प्रभू शिवशंकराची एक मूर्ती देखील पाहायला मिळते। तसेच अत्यंत सुबकरित्या असणारं नक्षीकाम या नवोदित मंदिरात आपल्याला पाहायला मिळते। नंदी तसेच इतर सर्व देवी देवतांच्या मूर्त्या देखील आपल्याला इथे व्यवस्थित पद्धतीने जतन करून ठेवलेल्या दिसतात। मंदिराच्या प्रमुख गाभाऱ्यामागे हा आपल्याला खडक पाहायला मिळतो आणि तसेच मागे याला छोटासा पायऱ्या मार्ग देखील आपल्याला नजरेस येतो। मित्रांनो, छत्रपती शिवरायांनी आपण विचार करतो गोव्यात इतकी मंदिरं जी जीर्णोद्धार त्या काळात पुनर्स्थापित करायची गरज होती, पण ह्याच मंदिराची निवड महाराजांनी का केली? तर महाराजांनी या मंदिराची निवड करण्यामागचं कारण म्हणजे गोव्यातील सगळ्यात प्रबळ साम्राज्यकर्ते म्हणजेच कदंबराजे। तर या कदंबराजांचं हे कुलदैवत म्हणजेच हे आपण पाहतोय सप्तकोटीश्वराचं मंदिर। तर सप्तकोटीश्वराच्या मंदिराला 14व्या शतकापर्यंत अगदी सोन्या नाण्याने मडवावं असं हे मंदिर होतं, परंतु जशी पूर्ण भारतात बाहेरच्या धर्मांधाय लोकांची लाट आली त्या पद्धतीने बहामनी सुलतानांनी या कदंब राजांचा देखील पाडाव केला आणि नंतर ह्या मंदिराचं देखील नुकसान तोडफोड केली। इथे येणाऱ्या पोर्तुगीजांनी देखील त्यांची परंपरा कायम ठेवत या मंदिराची नासधूस सुरूच ठेवली। छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस स्वराज्यात हा प्रदेश आणला त्यावेळेस त्यांनी या सप्तकोटीश्वराची पहिली माहिती घेतली, याची महती जाणून घेतली आणि मग नंतरच याचा जीर्णोद्धार करायचं ठरवलं। आपल्या महाराजांनी या सप्तकोटीश्वराचा जीर्णोद्धार केलाय। या मंदिराला आपण प्रत्येकाने येथे गोव्यात आल्यावर आवर्जून भेट द्यावी। गोव्याला दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात, परंतु या सप्तकोटीश्वराच्या मंदिराला जास्त माहिती नसल्याने कोणीही बाहेरचे पर्यटक तिथे जात नाही। पण आपण आपले हे आद्य कर्तव्य समजून सगळ्यांनी या सप्तकोटीश्वराच्या मंदिराला जरूर भेट द्यायला पाहिजे। सप्तकोटीश्वराच्या मागील बाजूस हे आर्य दुर्गा मातेचे मंदिर आपल्याला नजरेस येते। येथे महिषासूर मर्दिनीची ही खूप छान अशी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते। येथे देवीचे मनोभावे दर्शन घ्यायचे आणि आपण पुढे निघायचे ते पुष्करणी पाहायला। वाटेतच आपल्याला प्रभू सप्तकोटीश्वरांचं रथाचं दर्शन होतं। गोव्यातील या प्रमुख देवस्थानाला भेट दिल्यावर आपले मन अगदी आनंदून जाते। आपल्याला आमचा हा व्हिडिओ आवडला असल्यास आमचा चॅनल नक्की सबस्क्राइब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।